मी शब्दाचा पक्का, एखाद्याचा काटा काढायचा ठरवला तर काढतोच. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. एखाद्याला पाडायचं तर पाडतोच, असाही कारखान्याच्या सभेत सज्जड दम. महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांसोबत आम्ही राहू स्वच्छ दिलानं. एकत्र येण्याचा विचार आम्ही करतोय. मनसे सोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान. गोध्रा कांडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांची भूमिका होती. नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा गौप्यस्फोट. अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही दावा. पुस्तकात लिहिलेलं 100% सत्य. आणखी काही गोष्टी लिहिल्या असत्या तर हाहाकार माजला असता, पण मी मर्यादा पाळल्या. नरकातला स्वर्ग पुस्तकातील दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. संजय राऊतांचं पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट वाटते. शिवसेना नेते संजय शिरसाटांचा टोला तर नरकातला स्वर्ग ऐवजी नरकातला राऊत नाव ठेवा. बावनकुळेंचं वक्तव्य. गिरीश महाजन मुनगंटीवारांकडूनही पुस्तकाची खिल्ली. भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं भुजमध्ये वक्तव्य. अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरव उद्गार. 2 दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा. काश्मीर पोलीस आणि लष्कराची पत्रकार परिषदेत माहिती. काश्मीरमधील दहशतवादाची इकोसिस्टम संपवून टाकण्याचा निर्धार. वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा, शरद पवार, अजित वाडेकरांच्या स्टँडचं उद्घाटन. MCAचे माजी अध्यक्ष अमोल काळेंच्या स्मरणार्थ ऑफिस लाऊंज. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. मंत्रालयाशेजारी उभारणार आणखी एक मंत्रालय. 20 मंत्र्यांच्या सोयीसाठी बांधणार 5 मजली नवी इमारत. बांधकामासाठी येणार 110 कोटी रुपयांचा खर्च. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.